आज आपण ज्वारीच्या पुऱ्या बनवणार त्यासाठी बघा 1 वाटी मी ज्वारीचे पीठ घेतले। त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा बेसन घालते। बघा चमचा मी हा घेतला आणि त्याच्यामध्ये मसाले बघा 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा तीळ आणि पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि हे ओवा आहे पाव चमचा घेतला मी आणि मेथी कसुरी मेथी आहे, कसुरी मेथी ती मी घेतली। आता हे सर्व याच्यात मिक्स करते आणि चवीपुरतं बघा मीठ घालते। हे पीठ भिजवण्यासाठी मी थोडंसं कोमट पाणी करून घेतले बघा आणि हे आता थोडं थोडं टाकून पीठ असं घट्टसर गोळा मळून घेते। मी असं घट्ट पीठ मळून घेतले। आता मी याचे गोळे काढते बघा, असे गोल करते आणि लाटून घेतले। आता इथं तेल लावले बघा मी आणि हे तेल लावून लाटायचं बघा मी लाटते। अशी मी पुरी लाटून घेतली। गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल टाकले आणि आता ही पुरी त्याच्यावर सोडते। आता बघा अशी प्रेस करायची आणि मग पलटी करायची बघा। आता पुरी छान फुगली। आता पुरी आता मी काढून घेते, बाकीच्या पण अशाच करून घेते। अशा मी ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या बनवून घेतल्यात। या प्रवासामध्ये पण घ्यायला तरी चालतात, 8 दिवस सहज टिकतात। या चहासोबत किंवा नुसत्या जरी खाल्ल्या तरी छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।